हॅलो गाईज, तर उद्यापासून आपली ट्रिप चालू होणार आहे. तर त्यासाठी मी आज गाडीला मस्तपैकी चकाचक धुतलेली आहे. बघू शकता कशी शाईन करते एकदम. धन्नू आता रेडी झालेली आहे आणि मस्त आतून बाहेरून मस्तपैकी आता तिला धुतलेली आहे. तर आम्ही आवरलेला आहे आणि प्रेम आता जस्ट उठला आहे. तो पण बघतोय की मम्मी पप्पा काय करतात एवढं सकाळी उठून. त्याची पण पूर्ण मस्त आहे की झोप झालेली आहे. आणि त्याचं असं असतं की तो कुठं बाहेर जायचा असतो तेव्हा तो ऑटोमॅटिक उठतो, त्याला उठवायला लागत नाही. खुश आहे तो मस्तपैकी. चला फिरायला, चला प्रेम सो गाईज, प्रेमची तयारी झाली आहे. प्रेम खूप खुश आहे फिरायला. प्रेम तर बॅगा वगैरे सर्व आता लोड केल्या आहेत गाडीमध्ये. सर्व बॅगा राहिलेल्या आहेत आणि हे बघा दोघं जणही खूप एक्सायटेड आहेत. खास करून प्रेम तर खूपच खुश असतो जेव्हा आपण गाडीतून बाहेर जातो. किती खुशी होते त्याला. CNG तर फुल आहे, पेट्रोल पण आता फुल करून घेऊया, जेणेकरून पुढे जर का CNG मिळाला नाही तर पेट्रोलवरती ॲटलिस्ट आपल्याला बॅकअप मिळेल. तो चला गाईज, आपल्या ट्रिपला आता सुरुवात करूया. फर्स्ट टनेल जो आम्ही आता क्रॉस केलेला आहे. आम्ही दिसतच नाहीये. आता आमचं टनेल संपणार आहे आणि आता प्रेम पण प्रेम दिसला. प्रेम कुठे चालला फिरायला? प्रेम, मी, प्रेम आणि प्रेमचे पप्पा फिरायला चाललो ना बाबू. अजून कोण नाही? कोण आहे का अजून? कोण नाही. आम्ही तिघच ना. बोल 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 बिट्टू. ए बिट्टू, हाय, हॅलो. प्रेमू काय गाडी बघते कंटेनर्स. प्रेमू, अरे आम्हाला आली आहे झोप, पण आम्ही झोपणार नाही. कारण का आम्हाला टनल मध्ये झोपायचंय ना अबू. टनल मध्ये नाही, घाटात झोपायचंय ना सोनू. प्रेमू, ए फुगी, ए काली, ए फुगी. प्रेमू काय झाली तुला? आई, बाबा, बाबा, दादा, ए दादा. प्रेम पण दादा आहे ना प्रेम. तर पडग्यावरून आता भाऊंची गाडी पण आलेली आहे. आता आम्ही हायवेला भेटलोय. त्यांच्या गाडीत भाऊ, जयती, हृदय, वहिनी, मम्मी, पप्पा आहेत. तर आता पप्पांना आमच्या गाडीत घेत आहोत. आणि हृदय बघा मस्तपैकी याचा खेळतोय, त्याला पण आवडतो बाहेर फिरायला. चला चला आता आपण आपल्या गाडीत जाऊया. प्रेम तू काय करतो रे? प्रेम भाई, प्रेम घाटात उठला. तू तर झोपतोस, तू का उठलास? आम्ही चाललो फिरायला. प्रेम, ए प्रेम, ए प्रेम. प्रेम कसा हसते गाळात. हा प्रेम, तू गाळात हसतोय. प्रेमला झालंय की बाबा कधी घेतील मला.
बाबा पाहिजेत. बाबा पाहिजेत. बाबा तिला बाबा पाहिजे. बाबा हसना हसली. अगं बाई बिट्टू कुठे चालली तू? फिरायला चालली बिट्टू. फिर हसना. अरे हसना. हसली हसली हसली. हो बोर झाली तू? ई गोरी गोरी पान फुलासारखी छान. गोरी गोरी पान फुलासारखी छान. प्रेम मला एक शून्य बाया. प्रेम मला एक शून्य बाई. अंचिल 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 अंचिल. छत्रपती बोला महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत पुण्यामध्ये आणि हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक. काय काय कुठे आली? आली बापली. आली बापली. हो हो. गाडी पुढे गेली का आला आपला सिग्नल आहे का? ती पण आज सुटली आपल्याला असं आहे का? हो हो. आता आळंदी. माझं प्रेम फर्स्ट टाइम विथ हृदय भाई. हृदय भाई के साथ आया है. फर्स्ट टाइम है. हंस रहे. हृदय भाई आने वाला है. हृदय भाई. तर आता आम्ही जस्ट आळंदीला पोहोचलो आहोत. तर आम्ही गाडी पार्क केलेली आहे. भाऊंची गाडी पुढे आहे. तर आता आम्ही जाणार आहोत माऊली भोजनालयामध्ये जेवणासाठी. आणि आणलेला आहे कॅमेरा. दादा फोटो काढत आहे प्रेमचा. ये खिच मेरी फोटो. सर्वजण आता जेवायला बसलेत. सर्वांना खूप भूक लागलेली आहे. आता आपण जेवण झालं की आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी. कारण आधीच आपल्याला खूप उशीर झालेला आहे. 2-3 वाजलेले आहेत. त्या साईडला होतो दादा. मी ती त्या साईडला होती सगळी. इथून जास्त फोन करते. फोनच कोण उचलला तुम्ही आलते तेव्हा ती गर्दी असेल तिथं. बाकी आय लव आळंदी. विठाल 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 विठाल. ज्ञानेश्वराच्या मंदिरात आलाय. ज्ञानेश्वरा सोबत चाललाय प्रेम. आपण फर्स्ट टाइम येतो ना प्रेम सोबत. चला चला. सर्वजण कपालाला आता गंध लावत आहेत. नाही तसं करणार. साप सोडा घे कपा गुड्या पडत्या. जय ते इकडे बघ. करंट लागलेलं चालू गेलं का? लावतात लेडीज लावतात. हो सगळे लावतात मंदिरात जागा. काय पुसला तुम्ही? आठ्यानं का प्लेन ठेवा. काय झालं? आट्या नका आणू. नाही मग ते त्याला पाडता नाही ना नीट. ते तुटक लागत बरोबर. हे तो रेडी आहे. लाव. त्याच्या आधीच आहे काला गंध झाला. थांबा थांबा थांबा. ह्याला काय नाही गार गंध आहे. काय नाही. थंड आहे का? हो थंड. अरे वा. इकडे बघ. इकडे बघ. टिक्का 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 टिक्का.
बरं असू द्या. हा चालतंय. चला वारकरी. तर हे आहे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर. इथे झोपलंय प्रेम. बाहेर माऊली तुकाराम. आता उठला तू, आता उठला. तू मोठी गया दर्शन लिया तूने. आले चल 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 चल. हे हृदय प्रेम ए प्रेम ई ई ई ई ईशाच्या रस प्यायला थांबलोय. ही ई बघा आणि प्रेम ए प्रेम काय प्रेम करतो. आम्ही मॅचिंग प्रेम प्रेमला काय करायचं बघा, प्रेमला काय करायचं बघा. बघा 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 किती मस्ती करतोय प्रेम. काय नाव ते यो बिना बर्फचा आहे. बिना बर्फाचं आहे. हो मी पण पिऊ तुम्हाला होईल. इथं पंप आहे जागच. हा पुढे आहे बोलला. जागा तू काय सीएनजी पंप आहे ना. हा प्रेम प्रेम तू पण पितो. प्रेम घे. घे. लिंबू टाकलं वाटतं. एवढं खास नाही. नाही मस्त लागत मस्त. ट्राय करायचं मला. घ्या. नको घे आवाज बसायचा पुन्हा. सो आम्ही आता आलोय भंडारा डोंगर. कसं वाटतंय हो? नीट आरामात आरामात घ्या. व्हेरी गुड. मस्त चालवली. कसं टरकली. तू बाईस वरती नाही मागे ते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ये आरामात आरामात आरामात. ऑसम व्ह्यू आहे इथं. यो चढवली. आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. खतरनाक टर्निंग होती. पार केली माझ्या नवऱ्याने. आता माझं बेटू बघा आले. माझं बेटू पण जागू आहे. मला वाटली झोपली. नाही जागू आहे जागू. पार्किंग बघायला लागली त्याची. आता आम्ही पार्क करतो. इथेच कुठं पार्क करायचं. घेता हॅलो. काय आलं ही स्माइल दिली.
तर हे बघू शकता गाईज की इथं स्वर्ण मंदिराचं काम चालू आहे. खूप असं भव्य असं मंदिर बनणार आहे. याची जी डिझाईन आहे ती मी आता तुम्हाला पुढे दाखवेनच, पण आता बघू शकता की इथे काम चालू आहे सध्या. जे आता काम चालू आहे ते मंदिर फायनली रेडी झाल्यानंतर असं बनणार आहे, संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर. लवकरच आपल्याला भेटणार आहे बघायला. सध्या आता काम चालू आहे, लवकरच कंप्लीट होऊन जाईल. खूप भव्य असं मंदिर बनणार आहे आपल्या इकडे. राम मंदिरा टाईपच डिझाईन आहे याची. खूप वारा आहे इकडे. अरे बापरे प्रेम, त्याची टोपी आहे बघा ना, ही घ्या ना, ही घ्या, ती घाला बघ. तानी ते रशी बांधा टाईट. पकडून बांधा, पकडून ठेवा. हा सोडणार नाही किती खेचली तरी. तिचे हात पकडा, हात पकडा, त्याचे हात पकडा, हात पकडा, हात पकडा, हात सोडा. ओ एन्जॉय. सकाराम बघतो घेऊ सकाराम. ए तुकाराम. आता दर्शन झालेलं आहे भंडारा डोंगर. आता आम्ही उतरतोय. प्रेमला एवढी मजा आली ना प्रेम. ए माझं प्रेमूला एवढी मजा आले ना, खूपच जास्त मजा आले सोनाला माझ्या. हो एवढी मजा आले. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. सुंदर व्ह्यू. आणि त्या व्ह्यू मध्ये आम्ही सनराईज तर कसला भारी दिसत असेल इथे. सनसेट तर आम्ही बघितला. प्रेमचा आहे दादा. हो खूप मस्त पॉइंट आहे हा, पण आपण डेली नाही येऊ शकत म्हणून. नाही तर खूप भारी आहे आपल्याकडे असं आपण आलो असतो खरंच. मस्त टर्निंग किती माथेरन सारखी टर्निंग आहे इथे. रस्ता आहे ना तो वाईडर आहे, लांब आहे, त्याच्यामुळं म्हणून काय वाटत नाही. एवढं काय वाटत नाही. टर्निंगला खालून जरी गाडी आली तरी इझिली पास होऊ शकते ती. माथेरानला थोडासा डिफिकल्ट आहे चढायला. थोडा रोड छोटा आहे. डिफिकल्ट होता सो आम्ही पार केलेला आहे. काय डिफिकल्ट नव्हतं ऍक्च्युली, मला काय वाटलं नाही, इझी वाटलं मला. पहिल्यांदा असं डिफिकल्ट टर्न वरती चढवतो त्याला माहिती असते की जोपर्यंत आपण वरती पोहोचत नाही तोपर्यंत किती हवा टाईट नाही. पण मी तुमच्या सोबत फिरली आहे ना, मला तेवढा अंदाज आहे की तुम्ही करू शकता. हा तुम्हाला सपोर्ट भेटला तुम्ही लगेच करू शकता, ते मी अंदाज घेतलाय. हे बरोबर. कोणतीही गोष्ट तुम्ही नाही करणार असं नाही, करताच. तर आता आम्ही आलो आहोत संत तुकाराम महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी दर्शन घ्यायला. भूमिका इकडे सर. गर्दी आहे. आरती चालू आहे.
तर जी संत तुकाराम महाराजांनी हस्तलिखित अभंग लिहिले होते त्याची एक कॉपी इथे आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे संत तुकाराम महाराजांची भव्य अशी पगडी आहे, ती आहे, बघू शकता किती मोठी आहे पगडी. ए विठ्ठल 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 तर ही आहे संत तुकाराम महाराजांची पालखी जी पंढरपूरला जाते. बघू शकता सर्वजण दर्शन घेत आहेत त्या पालखीचं. पगडी घेतली का? हा पगडी घेतली. तर आता आपण चाललो आहोत संत तुकाराम महाराजांचा जिथं जन्म झाला आहे त्या वाड्यामध्ये. तर बघू शकता हा जो वाडा आहे जिथे संत तुकारामांचा जन्म झाला होता 1608 साली आणि प्रयाण झालं होतं 1649 साली. तर सध्या इथे लाईट नाही आहे, काही कारणास्तव लाईट गेली होती. तर इथे बघू शकता जुन्या काळातील जे चित्र आहेत ते काढलेले आहेत. छोटासा वाडा आहे जिथे संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला होता, ते तिथं राहत होते. झाडाखाली भजन करत बसत होती. जिजाबाई पुन्हा भाकऱ्या बोलून देत होती. ती वाटबत्ती कट्ट घुसला. ती पांडुरंगाला बारका मुलाला सोडून जुलका टाकला. तू आली कुठून पण? तू कुठे होती? तू कुठे होती? तू इथे कशी आहे? तू राहते कुठे? राहते. बोल परत. जिजाबाई कोण होत्या? त्यांची तुकाराम महाराजची पत्नी होत्या. तर आता आपण आलो आहोत ज्या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते ते ठिकाण. ओला आहे तो. विठ्ठल 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 विठ्ठल. योच तुकाराम बी झाड. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मारेल मग. दादाने पाईट दिली. दादा हसते.
तर जैतिकची आणि प्रेमची मस्तपैकी जमली होती जोडी. दोघं मस्तपैकी खेळत होते, मस्ती करत होते एकमेकांशी. तर गाईज या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांनी जितकेही ग्रंथ लिहिले होते ते सर्व ग्रंथ भिंतीवरती लिहिलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता खूप सारे ग्रंथ आहेत जे लिहिले आहेत आतमध्ये. तर गाईज इथे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे, बघू शकता. सेम डिझाईन आहे मंदिराची. आणि प्रेम आता चालत आहे. मामी आणि मृणाली त्याला घेऊन चालवत आहेत. त्याला पण खूप मज्जा येते चालायला.